आता शिमला मिरची पाहून लगेच म्हणाल ना, काय ग आरती शिमला मिरची घेऊन आली, घरच्यांपुढे नाव काढलं तरी डोक्याला हात लावतात. अहो पण न खाणारेही बोटच चाखत खातील. 2 चपात्या तर जास्तच बनवा असा जबरदस्त पदार्थ करतोय. 2 बटाटे साल काढून असे उभे लांब पातळ काप केले, खूप पातळही नाहीये, मध्यम असे. पाव किलो शिमला मिरची अशी उभी लांब चिरून घेतली. मस्त ताजी टवटवीत आहे, अजिबात शिळी शिमला मिरची किंवा गळलेली वगैरे वापरू नका. चला पावडर मसाला करायचा आहे. तर एका भांड्यामध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 5-6 काळी मिरीचे दाणे आणि जरूर घालायची म्हणजे अर्धा चमचा बडीशेप. आता हलका सुगंध येईपर्यंत, हलकासा रंग तांबूस होईपर्यंत हे खमंग भाजायचं, करपू द्यायचं नाही. छान भाजलं प्लेटमध्ये काढून गार करायचं. तोपर्यंत फोडणीसाठी कढईमध्ये तेल घातलंय, जिरे घालायचे. जिरे छान फुलले की मिरची, लसूण, आलं मी बारीक चिरून घेतलंय, तुम्ही मिक्सरला भरड करून घेतली तरीही चालेल, ते घालायचं. आणि आता हे हलकं तांबूस होईपर्यंत छान परतून घ्यायचं. मी 2 मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेतल्या होत्या. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मिनिटभर छान असं परतून झालं की 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे. लहान होते, मोठा असेल तर एकच घ्या. मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा हलका तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. मध्यम ते मोठ्या आचेवर परतायचा. कमी आचेवर परतला तर कांद्याला पाणी सुटतं, लवकर परतला जात नाही. कांदा इथे हलका तांबूस झालाय, खूप ब्राऊन करण्याची गरज नाही. आता जे बटाटे आपण चिरून ठेवले होते ना ते घालायचे. शिमला मिरची आपण नंतर घालणार आहोत कारण बटाटा शिजायला वेळ लागतो. बटाटा घातल्यानंतर छान एकजीव करायचं, झाकण ठेवायचं आणि कमी आचेवर 5 मिनिटांची वाफ काढायची म्हणजे बटाटा 60-70% शिजला जातो. तोपर्यंत जे धणे, जिरे, काळी मिरी, बडीशेप भाजले होते ना त्याची खलबत्त्यामध्ये भरड करायची. शक्यतो खलबत्त्यात करा, मिक्सरला फिरवू नका. सुंदर असा हा सुगंधित आणि भाजीची चव द्विगुणित करणारा मसाला तयार झाला. तोपर्यंत बटाट्याला 5 मिनिटाची वाफ काढली, जरा बटाटा शिजला गेलाय. आता पुढच्या प्रोसेसमध्ये बाकीचं शिजेल. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा. थोडंसं मीठ घालायचं, बटाट्यापुरतंच आपण इथे सध्या मीठ घातलंय. छान असं एकजीव करायचं आणि झाकण ठेवून परत 2 मिनिटांची वाफ काढू म्हणजे टोमॅटोसुद्धा शिजला जाईल. 2 मिनिटांची वाफ काढली, टोमॅटोसुद्धा छान मऊसूत झालेला आहे. आता मसाले, आपण जो पावडर मसाला केला तो 1 ते 1.5 चमचा घालायचा. थोडासा आपण नंतर घालणार आहोत. व्यवस्थित असं एकजीव करायचं. आता पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, आवडीनुसार लाल तिखट घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे, त्याच अंदाजाने लाल तिखट घालायचं. आता थोडासा हिंग घालायचा. बटाटा आपला मस्त शिजलेला आहे 70-80%. आता शिमला मिरची घालायची. हिला खूप गाळ करायची नाही आहे, तिला शिजायलाही जास्त वेळ लागत नाही. थोडंसं मीठ घालायचं, आधीसुद्धा मीठ घातलं आहे त्याच अंदाजाने. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. ही आलू शिमला मिरचीची किंवा शिमला मिरची बटाट्याची भाजी इतकी चमचमीत लागते, नेहमीच्या चवीपेक्षा वेगळी असते, सगळ्यांना खूप आवडते. चला आता 1-2-3 मिनिटांची वाफ काढायची आहे, करपू नये आणि खूप सुकं होऊ नये म्हणून थोडंसं पाणी शिंपडायचं, झाकण ठेवून 5 मिनिटांची वाफ काढायची. तर मस्त अशी 5 मिनिटांची वाफ काढलेली आहे आणि चमचमीत आलू शिमला मिरची बहुतेक आपली तयार झाली असेल. एकदा आपण चेक करूया. शेवटी काही मसाले घालायचे ज्याने अजून चव मस्त लागते. थोडीशी कसर वाटते म्हणून 2 चमचे पाणी अजून शिंपडलं आणि फक्त 2 मिनिटांची वाफ काढते. आणि हे घ्या, मस्त आलू शिमला मिरची तयार. शेवटी थोडीशी कसुरी मेथी, पाव चमचा गरम मसाला आणि आपण तयार केलेला मसाला चमचाभर घालायचा. कोथिंबीर घालायची, 2 मिनिटं परतायचं आणि गरमागरम आलू शिमला मिर्च सर्व करण्यासाठी तयार आहे. वरण भातासोबत तोंडी लावायलाही छान लागते. गरमागरम पराठ्यांसोबत तर अफलातून लागते. 2 पराठे तर माणूस एक्स्ट्रा खाईलच. इथे मी मस्त चौकोनी पराठे करून घेतले. ही आलू शिमला मिरचीची भाजी तुम्ही दुपारच्या जेवणात करा, रात्रीच्या जेवणात करा, नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्यासाठी तर एक्स्ट्राच द्या बरं का. खूप आवडणार आहे सगळ्यांना. मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे. असे छान खरपूस भाजलेले करकरीत पराठे आणि गरमागरम आलू शिमला मिर्च एकदा तरी मी म्हणते म्हणून जरूर ट्राय करा. इतकी मस्त लागते. आपण तयार केलेल्या मसाल्यामुळे याची चव ना द्विगुणित होते, भन्नाट लागते. आपण ट्राय करून पाहूया कशी झाली. आहा, इतकी सुंदर लागते ना मसाल्यांचा फ्लेवर. आणि शिमला मिरची मला पर्सनली खूप आवडते, तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुम्ही केली का याआधी शिमला मिरची बटाट्याची या पद्धतीची भाजी? मला कमेंट करून सांगा. आजची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब